मित्रांनो, एकदा एक गाय जंगलातून चालली होती. अचानक तिला मारण्यासाठी एक सिंह तिच्या मागे लागला. जीव वाचवण्यासाठी ती गाय सैरावैरा पळू लागली आणि पळत पळत एका तलावात शिरली. त्या तलावात पाणी कमी आणि चिखल जास्त होता. ती गाय त्या चिखलात आत घुसली आणि तिच्या पाठोपाठ तो सिंह सुद्धा चिखलात शिरला. आता तलावाच्या मध्यभागी जाऊन दोघेही त्या चिखलात पार रुतून बसले. सिंहाने आपली पूर्ण ताकद लावली, पण त्याला काही बाहेर पडता आलं नाही. गाय सुद्धा चिखलात अडकली होती, पण ती मात्र एकदम शांत उभी होती. आता दोघांमध्ये फरक हा होता की जंगलाचा राजा सिंह घाबरून गेला होता. त्याला वाटलं आता मी इथेच मरणार, पण गाय मात्र एकदम निवांत होती. शेवटी काहीच मार्ग न उरल्याने सिंहाने न राहून गायीला विचारलंच, अगं तू इतकी शांत कशी? ताकदीचा विचार केला तर मी तुझ्यापेक्षा कितीतरी पटीने ताकदवान आहे. खरं तर मी निवांत असायला पाहिजे होतं आणि तू घाबरायला पाहिजे होतंस, पण इथं सगळंच उलट दिसतंय. तेव्हा त्या गायीने दिलेलं उत्तर काळजाला भेटणारं होतं. ती म्हणाली, मला अजिबात भीती वाटत नाहीये, कारण तू एक बेवारस प्राणी आहेस. तुझा कोणी मालक नाही, पण माझा एक मालक आहे. मला पूर्ण विश्वास आहे की जेव्हा संध्याकाळ होईल आणि मी घरी पोहोचणार नाही, तेव्हा तो मला नक्की शोधत येईल आणि शोधत शोधत इथपर्यंत येऊन मला या चिखलातून बाहेर काढेल. मित्रांनो, याला म्हणतात खरा विश्वास. आयुष्यात कधी कधी अशी वेळ येते की आपण संकटांच्या चिखलात गळ्यापर्यंत फसतो. आपली सगळी ताकद, पैसा, ओळख सगळं कमी पडतं. अशा वेळी स्वतःच्या ताकदीचा अहंकार करण्यापेक्षा आपल्या मालकावर म्हणजेच आपल्या देवावर पूर्ण श्रद्धा ठेवा. कारण जो मालक आपल्याला जन्म देतो तो आपल्याला संकटात कधीच बेवारस सोडत नाही. तो नक्की येईल आणि तुमचं बोट धरून तुम्हाला या संकटातून सुखरूप बाहेर काढेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जगाच्या मालकासाठी एक शब्द नक्की लिहा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.